मित्रांनो नमस्कार. शब्द हे केवळ आवाज नसतात तर ते विचारांची शक्ती असतात. शब्द हे केवळ संवाद साधण्यासाठी नसतात तर ते इतिहास घडवण्यासाठी सुद्धा असतात. जेव्हा एखादा वक्ता आपल्या शब्दांमध्ये ज्वाला पेटवतो तेव्हा तो समाजाच्या मनात क्रांती निर्माण करत असतो. आणि जेव्हा त्या शब्दांमध्ये करुणा, समता आणि सत्याचा स्पर्श असतो तेव्हा तेच शब्द समाज परिवर्तनाचं बीज बनत असतात. इतिहास साक्षी आहे. जगात असे अनेक महान वक्ते झाले ज्यांनी आपल्या प्रभावी आणि ओजस्वी भाषणानं लाखो लोकांच्या विचारांना दिशा देण्याचं खऱ्या अर्थानं काम केलं. जगाच्या इतिहासात जर आपण पाहिलं तर मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर हे नाव अत्यंत आदरानं घेतलं जातं. त्यांचं आय हॅव अ ड्रीम हे भाषण केवळ शब्दांचा समूह नव्हतं तर ते होतं एका समतेच्या जगाचं स्वप्न. त्यांच्या आवाजामध्ये वेदना होती पण त्याच वेळी एक नवी आशाही होती. त्यांच्या शब्दांनी लाखो लोकांच्या हृदयामध्ये स्वातंत्र्याची ज्वाला प्रज्वलित केली. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांनी आपल्या आक्रमक व प्रभावी भाषणानं अमेरिकेत परिवर्तन घडवून आणलं हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. परंतु हा लढा नेमका कशासाठी होता याचाही आपल्याला अभ्यास आणि जाणीव असायला पाहिजे. तर हा लढा होता मानवाच्या मूलभूत हक्कांसाठी. हा लढा होता समतेसाठी, न्यायासाठी आणि सन्मानाने जगण्याच्या अधिकारांसाठी. त्या काळात अमेरिकेमध्ये कृष्णवर्णीय लोकांवरती, काळ्या रंगाच्या लोकांवरती प्रचंड अन्याय केला जायचा. त्यांना शिक्षण, नोकरी, मतदानाचा अधिकार, सार्वजनिक ठिकाणी प्रवेश यांसारख्या मूलभूत गोष्टींपासून वंचित ठेवलं जायचं. केवळ त्वचेच्या रंगामुळे त्यांना दुय्यम दर्जा दिला जायचा. म्हणून मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांचा लढा सुरू झाला. हा लढा केवळ एका समाजासाठी नव्हता तर तो मानवतेसाठी होता. त्यांनी अहिंसेचा मार्ग स्वीकारला, प्रेम, शांतता आणि एकतेचा संदेश दिला. त्यांच्या विचारांचा पाया महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या तत्वज्ञानावरती आधारित होता. मार्टिन ल्यूथर किंग प्रस्थापित सत्तेच्या विरोधामध्ये लढले आणि जिंकले सुद्धा. ते केवळ आणि केवळ आपल्या वक्तृत्वाच्या बळावरती. वक्तृत्व हे तुम्हाला समाजामध्ये मान, सन्मान आणि स्वाभिमान सुद्धा मिळवून देतं. सोबतच क्रांतीची मशाल पेटवण्याची ताकद सुद्धा याच वक्तृत्वात आणि तुमच्या विचारांमध्ये असते हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद.